दादा ज्ञान शिकवतायत तर मी दादाला विचारणार, तुम्हीच आमच्याकडे येऊन का वाईट आहे? तुम्ही इके वयस्कर शरद पवार साहेबांना तुम्ही सोडून गेला. तुम्ही तेव्हा नाही वाटला की पवार साहेबांना सोडताना की आमचं घर फुटत आहे आणि तुम्ही मला टीका करता की तुम्ही असं काही करू नका. नवीन वडील त्यांनी शोधला असेल. आपल्याला वडील आपल्या स्वतःच्या वडिलाला सोडून नवीन वडिलाला शोधलेला आहे, चांगला आहे. मी जे चूक केली ते तुम्ही काय करू नका. दादानी त्या व्यासपीठावर कबूल केली. मला दादा ज्ञान शिकवतायत तर मी दादाला विचारणार, तुम्हीच आमच्याकडे येऊन जा. का वाईट आहे? तुम्ही इतके वयस्कर शरद पवार साहेबांना तुम्ही सोडून गेला. तुम्ही तेव्हा नाही वाटला की पवार साहेबांना सोडताना की आमचं घर फुटत आहे आणि तुम्ही मला टीका करता की तुम्ही असं काही करू नका. हे कोणतं आहे? आधीच आपण स्वतः हे करा. आपण स्वतः मान्य करायला पाहिजे की आम्ही घर फोडलो आहे. मी काय घर फोडली नाही, घर फोडून जात नाहीये. मला तर पवार साहेबांचा एहसान आहे, शरद पवार साहेबांचा. ठीक आहे, नवीन वडील त्यांनी शोधला असेल. आपल्याला वडील आपल्या स्वतःच्या वडिलाला सोडून नवीन वडिलाला शोधलेला आहे, चांगला आहे. बघू काय करतात ते. आपण लोकांकरता काम केलेलं 50 वर्ष आपण लोकांकरता हिताकरता काम केलेलं लोक. आता तुम्ही पाहिले, तुम्ही ऐरीला दोन्ही सभा आपण इकडे आपण ऐरीला आला नसाल, परंतु पहिला सभा आपण पाहिला, आताच सभा पाहिलं. काय फरक आहे हे तुम्हाला माहिती. मी कशाला जास्त बोललं पाहिजे. धर्मराव बाबा, खरं तर भाजपवर आरोप होतो ते घर फोडण्यात येतं, पण आता परत आपलं घर फुटलेलं आहे. या सगळ्या राजकारणामध्ये काय प्रतिक्रिया आहे? नाही, आता ते त्यांनी उत्तर दिलं ना, काय घर फुटला नाही म्हणून. आता घर फुटला नाही तर आता बघू काय काय पुढे आहे. कोण घर फोडला काय नाही फोडला, मी तर सांगतच होतो साहेबांनी अशा प्रकारचं करू नये. ठीक आहे, ते झालं, आता घडला. आता घोडा मैदान समोर आहे, बघू. लग्नानंतर हा बदल घडलेला आहे असं वाटतं का आपल्याला? ठीक आहे, आता ते नवीन आहेत राजकारणामध्ये. 8 वर्ष काम केलं, मी 50 वर्ष काम केलेलं आहे. ठीक आहे, आणखीन खूप शिकायचं आहे. 42 वर्ष आणखीन शिकायचं आहे. मधल्या 10 वर्षाच्या काळात आपण दूर होते आणि तेव्हा 6 वर्ष मीच सगळं गडचिरोली सांभाळलं असा दावा सुद्धा करण्यात आला. ते ठीक आहे, मी कुठे दूर होतो? हवेमध्ये होतो का? भारतामध्येच होतो, जिल्ह्यामध्येच होतो. कुठे होतो मी? नवीन काम हातामध्ये घेतलं आहे. अपेक्षा करू काहीतरी चांगलं घडेल.